हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. मी तुमची लाडकी अंकिता पाटील. कशा आहेत फ्रेंड? तुम्ही सगळे बरे आहेत ना? तर मी पण बरी आहे. तर चला, इथं मी गेलती राजारामपुरीत बूट घेण्यासाठी. त्या दिवशी माझ्या मिस्टरांना सुट्टी होती. हे गणपती विसर्जन दिवशीचं व्हिडिओ आहे. मला पोस्ट करायला वेळ नव्हतं, त्यामुळे मी केलेली नव्हती. तर इथं मी आलतं बूट बघायला राजारामपुरीत मिस्टरांना. मग त्यांना बूट बघितलं. ह्यांना चॉईस पडत नव्हती बुटाची. भरपूर बूट बघत होते इथल्या. तर त्यांना बूट आवडत नव्हते अजिबात. घ्यायचं तर भरपूर इच्छा असते, म्हणतात ते घालायचं कोण, सुट्टी नसते, टाईम नसतोय. सकाळी गेलं की 9 वाजता रात्री 12ला यायचं. कधी घालायचं? मग मी घालू. हे बघा ओवीचं नाटक. हे बघा बाहेर ओवी सध्या आता खूप आजारी होती. ॲडमिट करून त्याला आणलेला. त्याला इन्फेक्शन झालेलं, व्हायरल इन्फेक्शन. तर तरी तेवढ्यातनं पण बघा फ्रेंड केवढं तिचं दंगा असतं. बघितलं का? हे टोपी घालून गॉगल घालून कसं. मग इथं बूट तिचे पप्पा बघत होते. त्यांना खूप असं त्यांची चॉईस वेगळी आहे बाबा. कंटाळा आला मला तिथं बसून बसून. हे तोपर्यंत ओवीचं चालू होतं गप्पा शप्पा. मग त्यात माझा वेळ निघून जात होतं ओवीबरोबर. हे बघा, ह्या पाठीमागनं पळत राहायचं, म्हणजे तेवढं टाईमपास होतं आहे आपलं पण. हे बघा किती नाटकी करते ओवी, कशी करते बघा. काय बघा. हे बघा. इथं मग मी परत पळत आली. तर मग मी इथं आली. मग हिचे पप्पा घेऊन आलेले व्हाईट बूट. मग मी म्हटलं खूप घाण होणार, कशाला घेतं, घेऊ नको असं सांगितली. मग तिथनं परत येऊन दुसरी बूट बघायला लागली, ब्लॅक अँड व्हाईट बघायला लागले. मग मला ते खूप आवडलेली ब्लॅक अँड व्हाईट, छान दिसाल ती. तर ते बघितलं म्हणून काही घेतलं नाही तिने. तर त्यातली दुसरीच घेतलं मी. हे बघा परत ओवीचं नाटक चालू. त्या दुकानमधले सगळ्या लोक, जे स्टॉप त्यांचं होतं ना, त्यांनी सगळे त्याच्या मागं लागलेले. हे म्हणतात किती क्यूट आहे. ते सगळे त्याच्या मागं लागलेले. आधीच माझी बाळाला बरं नाही आणि थोडं नजर लागायला. हे बघा खूप छान सर्विस आहे त्यांची. बुटाची प्राईस पण फ्रेंड एवढी होती, ब्रँडेड आहे त्यामुळे त्याची प्राईस पण खूप होती. खूप प्राईस. परी हिच्या पप्पाला कुठलीही बूट आवडत नव्हते फ्रेंड. एवढे बूट बघितलं असेल, कमीत कमी 3 तास गेलं असेल बूट बघण्यात. तर फ्रेंड, जेणेकरून माझ्या चॅनलला कुणी सबस्क्राईब नाही केलं तिने पटपट जावा, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि बेल प्रेस करा. आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जावा प्लीज. तुमच्या सपोर्टशिवाय काही होणार नाही. सपोर्ट असंच असू दे तुमच्या अंकिता ताईला. चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब मामा काय माझं चॅनल पळवत नाही, काय नाही. आता किती 2 वर्ष झालं मी ह्याच्यातच अडकून आहे. कधी पेमेंट येते, कधी काय येते, काही माहीत नाही. हे बघा, हे जॉकेट होतं जर्किंग. तर हे जी प्राईज होती 1700 रुपये. ऑलरेडी ह्याने आधी घेतलेले त्यांच्या बड्डेला. त्यामुळे मी म्हटलं आता काही घेऊ नका, सध्या दिवाळी पण तोंडावर आहे, त्यावेळेस बघूया. यांचं स्टॉप खूप छान होतं. खूप चांगली सर्व्हिस त्यांनी दिली आहे बघा. नाव त्यांचं ब्रँडेड कंपनीचे होते बूट. सगळंच तिथं ब्रँडेड होतं. आणि हे घेऊ का, ते घेऊ का, हे घेऊ. 9000चे कपडे तिच्या पप्पांनी तिथं खरेदी केली. प्लस बूट सोडून नुसतं कपडे खरेदी केली. मग मला म्हणाल ते तुला पण घे बूट. मी म्हटलं नाही बाबा, मला काय नको आहे म्हणून सांगितलं. का म्हणजे माझ्यापेक्षा आहेत भरपूर असे. आता सण पण आहे, दिवाळी आहे, सगळं आहे त्यात. कशाला आता परत तेव्हाच घ्यायचं. खूप छान होतं. माझी पण इच्छा अशी होत होती की बघून काय घेऊ काय नको असं वाटायला. तर मला बघून टी शर्ट घेऊ का, पॅन्ट घेऊ का असं मला पण वाटत होतं. तर आणि म्हटलं नको बाबा, दिवाळी आली आहे त्यावेळेतच घेता येतं आहे असं चाललेलं. मग दिवाळीत पण छान छान व्हिडिओ मी तुम्हाला देत जाईन. हे बघा, इथं आले त्यांनी सॉक्स बघायला. तोपर्यंत मी म्हटलं स्वतःसाठी पण काय तर बघूया. मग मी व्हिडिओ केलं. माझा तिथं आरसा होता मोठा, त्यात हे घेतलेलं मी मॅशोवरनं 750 का 700ला काय तर घेतलेलं, एवढं लक्षात नाही. माझं खूप छान होतं ड्रेस आणि कापड पण खूप छान आहे फ्रेंड. मग इथं परत ओवीचं नाटक चालू झालेलं बघा. हे बघा किती नाटक करते बघा. नुसता बघा इथं तिथं. मला 5 मिनिट उभा राहायला देत नव्हती फ्रेंड. मग मी आली तिथनं तिचे पप्पा पैसे काय घेतात बघूया म्हणून. तिचे पप्पा सॉक्स देत होते त्यांना. सॉक्स पण खूप महाग होते फ्रेंड, खूप महाग. 500-500 रुपयाला सॉक्स, इतके महाग बघा. इथनं ओवी रडायला लागली परत. त्यांची चॉईस खूप वेगळी आहे बाबा.
करायचं म्हटलं. तिथनं सटकलो मी. माझी पोरगी रडत होती, ओवी आईस्क्रीम पाहिजे होतं ओवीला, मम्मी आईस्क्रीम पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे करत होती. तिथं हे होतं विसर्जन, त्यामुळं दुकान सगळे बंद होते. ब्रँडेडचेच दुकान नेसता चालू होते. मग हे बघा आपली गाडी विस्पा. तिथं आलं, तिला म्हटलं पुढं जाऊन घेऊया, पुढं जाऊन घेऊया. थोडंसं लाडी गुडी त्याला लावली, गोड गोड बोलली ओवीला. मग ओवी झाली शांत. ओवी आज जा बाहेर ये, आज जा बाहेर येते. हे होतं राजारामपुरीत त्यांचं दुकान, 4थ्या गल्लीत. हे बघा. मग इथनं आला मी, थोडंसं जेवलं, भूकले लागलेली. मग तिथनं गेलं देवारा बघायला. देवारा बघितलं. घरात देवार नव्हतं, मी टेबलवर देव पूजत होतं. मग देवारा बघत 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 तिथं खूप सारी वस्तू होते फ्रेंड. म्हणजे तिजोरी होती, हे होतं, डबल बेड होतं, कोच होते, सोफासेट होते, भरपूर गादी बिदी सगळं होतं. मग मला तिथं गेल्यानंतर का नाही, मग ह्या म्हणायला लागले चल तिजोरी बघूया, बेड बघूया, कोच बघूया. मला कोच घ्यायचं होतं, एक्सचेंज करायचं होतं. माझं पहिल्याच होतं. मग त्यांनी म्हटलं एक्सचेंज नाही आमच्यापाशी. एक्सचेंज मग ओवीचे पप्पा म्हणायला लागले आता सध्या असू दे, आपल्या घरचं सगळं व्यवस्थित फर्निचर ते झालं की मग नंतर बघूया, आता काय आपल्याला गरज नाही म्हणायला लागले. मग तिथनं आम्ही गेलं. मग गादी पण माझी खराब झाली, ती गादी पण मला घ्यायची होती. तिथनं आम्ही आलं. हे का खूप छान होतं, खूप छान होतं. यांचं जे होलसेल आहे ते होलसेलमधनं आम्ही घेतलं. जिथं तयार होते तिथनं, बाहेरनं जर घ्यायला गेलं तर फ्रेंड खूप महाग मिळतो आहे. त्यामुळे आम्ही होलसेलमधनं जिथं तयार होते तिथनंच घेतलं. मग तिथं बघितलं, डबल बेड बघितलं. माझा बेड अजून खूप छान होतं, त्यामुळे मी घेतली नाही. तिथनं आम्ही एक तिजोरी खरेदी केली. तिचा फोटो मी पोस्ट करीन तुम्हाला फ्रेंडला. तिथं तिजोरी घेतली, एक गादी घेतली. देवघर का मी घेतला नाही का, म्हणजे देवघर घराचं काम झाल्यानंतर घ्यायचं म्हणून आम्ही घर बसलं. परत तिथनं आलो. इथं कोच बघितलं, 17,000 रुपयाला. ह्या बोलल्या मला खूप आवडलेला फ्रेंड हा कोच. मात्र तेवढं आपलं बजेट नव्हतं म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे राहू दे म्हटलं. तिथनं तिजोरी घेतली. मग तिथनं आलं, सँडविच खाल्लं. भूक एवढी लागलेली, फिरून फिरून सँडविच खाऊन आलो फ्रेंड.